शेतकऱ्यांसाठी 1 मार्च आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे. जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल. खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाहीत, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण बातमी एकदम सविस्तर पाहायला मिळत नाहीये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या. परभणीत कापूस खरेदी दरात 1000 ते 1200 रुपयांनी चक्क सुधारणा. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. परभणी जिल्ह्यातील कापसाच्या प्रमुख बाजारपेठांतील कापूस खरेदीच्या दरात गेल्या काही दिवसात 1000 ते 1200 रुपयांनी सुधारणा झालेली आहे. सेलू बाजार समितीत बुधवारी कापसाचे सुमारे 2200 क्विंटल आवक होती. दर प्रति क्विंटल किमान 6500 ते कमाल 8080 रुपये, दर सरासरी 7290 रुपये मिळालेला आहे. तसेच पाहायला गेलं तर सेलू बाजार समितीमध्ये पावसात भिजलेल्या कापसाला प्रति क्विंटल किमान 6500 ते 7700 रुपयांपर्यंत दर देखील मिळालेला आहे. अवकाळी आणि गारपिटीने 75,000 हेक्टरवर नुकसान. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. तर महाराष्ट्रात मागच्या 2 दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. राज्यातील नाशिक असेल, धुळे, जळगाव, जालना, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अवकाळी व गारपिटीने हातातोंडाशी आलेले पिके जमीनदोस्त झालेले आहेत. यामध्ये हजारो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. गहू, हरभरा, कापूस, तूर, संत्रा, मोसंबी, केळी या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे. जर पाहायला गेलं तर राज्याच्या उत्तर मध्य महाराष्ट्रात, पश्चिम विदर्भातील 9 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि मोठी गारपीट झाल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे. पीक नुकसानीचे सर्वेक्षण करून विमा परतावा मिळवून द्या, शेतकऱ्यांची मागणी. अकोला जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी अवकाळी पाऊस व काही भागात झालेल्या गारपिटीने शेतातील उभी कापणी झालेले व गंजी मारलेला हरभरा, तूर, गहू या पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीची तातडीने सर्वे करून शेतकऱ्यांना विमा परतावा मिळवून द्यावा अशी मागणी जी आहे ती प्रगती शेतकरी मंडळाने केलेली आहे. याबाबत जर पाहायला गेलं तर तहसीलदारामार्फत शासनाला निवेदन देखील पाठवण्यात आलेले आहे. पीक विमा कापणी पश्चात पिकाला पीक विम्याचे संरक्षण असून पीक विम्याचे क्लेम व्हावेत यासाठी महसूल, कृषी व विमा कंपनीला ताबडतोब सर्वेक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांना पीक विमा परतावा मिळवून द्यावा अशी मागणी या निवेदनात जनमंच, प्रगती शेतकरी मंडळ, न्यू यंग क्लब, फार्मर्स ग्रुप, यंग बॉईज क्लब आदींच्या वतीने करण्यात आलेले आहे. त्यामुळे जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची अशा मागण्या पाहायला मिळत आहेत. नुकसान झालेले आहे, नुकसान भरपाई लवकरच मिळावी अशी देखील शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांना मिळणार लवकरच नुकसान भरपाई. खरीप हंगामात वेळेवर पाऊस न पडणे, अतिपाऊस अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. काही जिल्ह्यामध्ये खरीप विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना 28,441 शेतकऱ्यांपैकी 1,25,600 शेतकऱ्यांना 42,13,09,000 रुपयांची नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आलेले आहे. जर पाहायला गेलं तर अजूनही 1,02,841 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया विमा हप्ता भरून खरीप पिकांचा विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतील सहभागासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत दिलेली होती. त्यानंतर मुदतीत वाढ करून ती 3 ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आलेली होती. जर पाहायला गेलं तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरताना सुविधा जी आहे ती तत्पर न मिळाल्याने कागदपत्रे मिळवताना आलेल्या अडचणीमुळे पीक विम्यापासून अनेक शेतकरी शेवटच्या दिवसापर्यंत ताटकळत बसण्याची वेळ आलेली होती. त्यामुळे अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिल्याची स्थिती आहे. तर आता काही शेतकऱ्यांना लवकरच जी आहे ती नुकसान भरपाई मिळेल असंही सांगण्यात येत आहे. वातावरणात होत असलेल्या बदलामुळे भाजीपाला कडाडला. वाटाणा, फ्लॉवर आले तेजीत, भोपळ्याचे दरही झाले दुप्पट. भाजीपाला होतोय खराब. वातावरणातील बदलामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागलेला आहे. आवकेमध्ये चढ उतार होत असल्यामुळे
बाजारभाव वाढू लागलेले आहेत। मुंबई बाजार समित्यामध्ये फ्लॉवर, वाटाणा, दुधी भोपळ्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी 677 वाहनांमधून 3000 टन भाजीपाल्याची आवक झाली आहे। यामध्ये 4,72,000 जोडी पालेभाज्यांचा समावेश आहे। मागील काही दिवसांमध्ये आवकेमध्ये चढ उतार होत होते। जर पाहायला गेलं तर वस्तू दुधी भोपळा 21 फेब्रुवारी 12 ते 26 पर्यंत आपल्याला जे आहे ती दरातील फरक पाहायला मिळत आहे। जर शेतकरी मित्रांनो, घेवडा, केरीचे दर नियंत्रणात आहेत। बहुतांश भाज्यांचे दर वाढलेले असताना घेवड्याचे दर या आठवड्यात कमी झालेले आहेत। कारले झाले 40 रुपये किलो। एका आठवड्यात दुधी भोपळ्याचे दर दुप्पट वाढले आहेत। दर प्रति किलो 12 ते 16 वरून 24 ते 30 वर गेलेले आहेत। त्यामुळे जर पाहायला गेलं तर चांगलीच भाजीपाल्यामध्ये सध्या स्थितीला तेजी पाहायला मिळत आहे। वांगी 700 ते 4000 रुपये। शेतकरी मित्रांनो, वांगी दराबाबत छोटीशी अपडेट आहे व शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आलेली आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांना आता लवकरच जे आहे ती पीक विमा मिळण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, ती बातमी जाणून घेण्यापूर्वी छोटीशी अपडेट पाहूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इथे पाहू शकता, राज्यातील विविध बाजार समित्यामध्ये मंगळवारी वांग्याला किमान 700 ते कमाल 4000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। वांग्याला कोल्हापुरात किमान 1000 ते कमाल 3500 आणि सर्वसाधारण 2500 रुपये, तर सोलापुरात किमान 700 ते कमाल 4000 रुपये आणि सर्वसाधारण 2000 रुपये। नाशिक या ठिकाणी किमान 1500 ते कमाल 3500 तर सर्वसाधारण दर 2800 रुपये मिळाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। व जळगाव मध्ये किमान 700 ते कमाल 1600 तर सर्वसाधारण दर 1100 रुपये मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। व पुण्यामध्ये किमान 1500 रुपयांचा दर भेटलेला आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, फळ पिकांचा विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात। पुनर्जित हवामान आधारित फळपीक विमा जे आहे ते योजनेचा 2022-23 या आंबिया बहारातील नुकसान भरपाईस पात्र असलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे। जर पाहायला गेलं तर या योजनेतील राज्य सरकारचा 65 कोटी 38 लाख रुपयांचा हप्ता विमा कंपन्यांना देण्यात आलेला असून या निर्णयामुळे राज्यातील 10,000हून अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। तसेच त्यात जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक व जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादकांचा समावेश आहे। तसेच राज्यातील संत्रा, काजू, डाळिंब, आंबा, द्राक्ष, स्ट्रॉबेरी व पपई या फळपीक उत्पादन शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे। नैसर्गिक आपत्ती नुकसानीसाठी भरपाई देण्यास पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत राज्य व केंद्र सरकारने स्वहिस्सा देणे आवश्यक असते। त्यानंतर कंपन्यांकडून नुकसान भरपाईची रक्कम ठरवली जाते, अशा प्रकारची माहिती मिळत आहे। आता त्यामुळेच जे आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर फळपीक उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये आता आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। चला घेऊयात बाजारभाव आढावा। बाजरीला मिळत आहे किमान दर 2100 रुपयांचा, तर शेतकरी मित्रांनो जालना या ठिकाणी 2625 रुपयांचा कमाल दर, तर सर्वसाधारण 2350 रुपयांचा बाजारभाव मिळत आहे। जर गव्हाबाबत पाहायला गेलं तर सोलापूर या ठिकाणी शर्वती गहू जे आहे ते 2460 रुपये किमान दर, 3950 रुपयांचा कमाल दर मिळत आहे, तर सर्वसाधारण दर 2980 रुपयांचा मिळत आहे। अमरावती या ठिकाणी 2650 रुपयांचा गव्हाला दर मिळत आहे। जालना या ठिकाणी 2600 रुपयांचा दर, लासलगाव या ठिकाणी 2865 रुपयांचा दर, पुणे शर्वती दर जर पाहायला गेलं तर 5000 रुपयांचा दर मिळत आहे। नागपूर या ठिकाणी शर्वती गव्हाला 3500 रुपयांचा दर, वाशिम या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 2411 रुपयांचा दर मिळत आहे। तर ज्वारीला जालना या ठिकाणी शाळू ज्वारीला 1600 किमान दर, तर कमाल दर 3800, सर्वसाधारण दर 2675। जळगाव या ठिकाणी दादर ज्वारीला 2900 रुपयांचा जे आहे ते कमीत कमी दर, तर जास्तीत जास्त 3600 रुपयांचा व कमीत कमी 3500 रुपयांचा दर मिळत आहे। पुणे मालदांडी या ठिकाणी 4800 रुपयांचा किमान दर, 5500 रुपयांचा कमाल दर ज्वारीला मिळत आहे। तर करमाळा या ठिकाणी 4401 रुपयांचा कमाल दर, तर किमान 2500 रुपयांचा दर पाहायला मिळत आहे। मकाबाबत जर पाहायला गेलं तर मकाला जालना येथे लाल मकाला 1822 रुपयांचा किमान दर पाहायला मिळत आहे। कमाल दर 2218 रुपयांचा, तर सर्वसाधारण दर 2100 रुपयाचा। या ठिकाणी मकाची आवक 272 क्विंटल आलेली होती।
महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता, कोकणातही विजांसह पावसाची शक्यता. विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिलेला आहे. ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढल्याने किमान तापमानात वाढ झालेली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. कोकणातही विजांसह पावसाची शक्यता आहे. राज्याच्या हवामानात सातत्याने चढ उतार होत आहेत. किमान तापमानाचा पारा वाढल्याने गारठा नाहीसा झालेला असून दुपारी उन्हाचा चटका चांगलाच बसू लागलेला आहे. तर राज्यातील पावसाचा अंदाज दर्शविणारा नकाशा जर पाहायला गेलं तर आपल्याला जे आहे ती काही जिल्ह्यांमध्ये मराठवाडा असो किंवा विदर्भातील या ठिकाणी येलो अलर्ट देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर मराठवाड्यामध्येही काही दिवसापूर्वी चांगली गारपीट झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. विदर्भातही खूप गारपीट झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. हरभऱ्याला जालना या ठिकाणी मिळत आहे 5,580 रुपयांचा जास्तीत जास्त दर, तर सर्वसाधारण दर 5,411 रुपयांचा. अमरावती या ठिकाणी 6,000 रुपयांचा दर हरभऱ्याला मिळत आहे. लोकल हरभरा पाहायला मिळत आहे तर 5,750 रुपयांचा सर्वसाधारण दर. तर मुगाला पुणे या ठिकाणी हिरवा मूग 10,300 रुपयांचा दर जास्तीत जास्त पाहायला मिळत आहे. तर तुरीला पाहायला गेलं तर जालना या ठिकाणी पांढऱ्या तुरीला 9,900 रुपयांचा दर मिळत आहे. तर जालना याच ठिकाणी लाल तुरीला 9,517 रुपयांचा बाजारभाव पाहायला मिळत आहे व 9,000 रुपयांचा सर्वसाधारण दर ही मिळत आहे. तर चला पाहूया फायनान्शियल अपडेट म्हणजे शेअर मार्केट, स्टॉक मार्केट बाबत एक छोटीशी अपडेट. शेअर बाजारात झाली घसरण, जागतिक कमजोर व्यवहाराचा परिणाम दिसला. जागतिक बाजारातील कमजोर ट्रेंडचा परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून आलेला आहे. तर जागतिक गुंतवणूकदार वैयक्तिक उपभोग खर्चासारख्या महत्त्वाचे विवेक आर्थिक डेटेची वाट पाहत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, रोजची रोज जर तुम्हाला शेतीविषयक अपडेट, पीक विमा अपडेट, नुकसान भरपाई अपडेट, PM किसान सन्मान निधी, नमो शेतकरी सर्व अपडेट